ही ओबीसीनी फिलिस्तीनचा उल्लेख शपथ घेताना केला। जे लोक संविधान हातात घेऊन फिरतात, संविधानाचा हवाला देतात, त्यांनी संविधानाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अवमान केलेला आहे। संविधानाप्रमाणे कागदावर लिहून दिलेली शपथच आपल्याला वाचायची असते, त्याच्यामध्ये एक अक्षरही आपल्याला जोडता येत नाही। पण प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची शपथ घेऊन खऱ्या अर्थाने संविधानाचा अवमान केलेला आहे। अशा लोकांना आपण अपेक्षा जर त्यांच्याकडनं काय करायची ठरवली तर आपल्याला ती करता येत नाही। त्यांच्याकडनं काय आपण अपेक्षा करणार? जे नॅरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार, मुस्लिम बांधवांना या देशातून घालवणार, आदिवासींचं आरक्षण जाणार, अशा प्रकारच्या चुकीच्या नॅरेटिव्हने या देशामध्ये वातावरण दूषित केलं गेलं आणि म्हणून मोदीजींचा विकासाचा अजेंडा हा थोडासा मागे राहिला। परंतु ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी पुन्हा मोदीजींनी पुन्हा एकदा विकासालाच प्राधान्य दिलं। मोदीजी हा जो महाविकास आघाडीने सेट केलेला नॅरेटिव्ह आहे, आपला कामाच्या माध्यमातून निश्चितपणाने त्याला ब्रेक करतील आणि पुन्हा देशाच्या जनतेच्या मनामध्ये विकासाच्या माध्यमातून विश्वास हे जनतेच्या मनामध्ये निर्माण करतील आणि भारताला 2047ला विकसित देश म्हणून करण्याच्यासाठी जो अजेंडा त्यांनी सुरू केलेला आहे तो पूर्णत्वास नेऊन काम करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।